सोलापुरात वीज पडून दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी. दक्षिण तालुक्यातील घटना. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: सोलापूर शहरात काल सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान विजेच्या कडकडाटासह सोलापूर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. त्या दरम्यान अचानकपणे वीज कोसळल्याने सोलापुरातील एक जण जखमी तर दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. सदरील घटना ही दक्षिण तालुक्यात घडलेली असून यात प्रथम घटना ही अमोघ सिद्ध गायकवाड वय 67 राहणार गुरदहळ्ळी तालुका दक्षिण सोलापूर हे स्वतःच्या शेतात काम करत असताना त्यांच्यावर वीज पडून बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. तर दुसरी घटना ही अक्कलकोट कुंभारी महामार्गावर झाली असून यात बिळेणी नागप्पा डबके वय वर्ष 48 राहणार गाव कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर हे दिनांक 7 जून रोजी सायंकाळी 5च्या सुमारास कुंभारी ते दक्षिण सोलापूर शिवारातील शारदा मिल समोरून गाडीवर जात असताना अचानकपणे वीज कोसळली आणि विजेचा मोठा आवाज झाला. यातील बिळेणी नागप्पा डबके हे कोसळले. दरम्यान त्यांना उपचारासाठी कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच ते मयत झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. तिसऱ्या घटनेत यातील जखमी शंकर तुळशीदास राठोड वय वर्ष 69 राहणार दोडी दक्षिण सोलापूर हे सायंकाळी 5च्या सुमारास दोडी शिवारात शेळी राखत असताना अंगावर वीज पडल्याने राठोड यांच्या शरीराच्या उजव्या भागात पोटावर, छातीवर, मांडीवर भाजल्याने त्यांना 6:30च्या सुमारास उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे राठोड यांचे जावई यांनी दाखल केले असून एकंदरीत घटना काल दक्षिण तालुक्यात घडलेली आहे. दरम्यान आम्ही ही प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना विनंती करत आहोत की सध्या पावसाळ्याचे दिवस असून विजेचा जोरदार कडकडाट आवाज येत आहे. ठिकठिकाणी वीज कोसळत आहे, तरी आपण आपली स्वतःची काळजी घ्यावी ही विनंती. तुळशीराम राठोड. काय झालं? आमचा भाऊ आहे शंकर तुळशीराम राठोड. आम्ही दोघं शेळ्या चारत होता. अचानक न कळता वीज पडली. कुठं झाली ही घटना? जोडीच्या शिवारात पड्यात. मग ते मी जरा थोडं लांब होतो, त्याने थोडं पुढं होतंय आणि त्याने खाली पडल्यावर मी पळत गेलो. बघितलं तर समजा भाजलेलं होतं आग. मग एवढंच मला मनासाठी कळकळीची विनंती करतो सरकारला, काय शासनाला, आम्हाला गरीब करून खाणारा आम्हाला नुकसान भरपाई थोडं मिळायला पाहिजे, हीच कळकळीची विनंती आहे. आज दिनांक 7 जून रोजी संध्याकाळी 4:30च्या दरम्यान विजाच्या कडकडासह दोडी या ठिकाणी जोराचा पाऊस झालेला आहे. वादळ सुटलेलं आहे. वादळामध्ये विजा एक आमच्या दुर्दैवाने आमच्या गावातील गोर एकदम गरीब माणूस जो रोज मजूर लोकांच्या काम करणारा माणूस आज 4:30 दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्यांच्या अंगावर वीज कोसळली आहे. जे त्यांच्या आणि त्यांचा 50% म्हणजे भाग हे झालेला आहे, जळालेला आहे. आणि तरी शासनाला विनंती आहे की बाबा हा एकदम गरीब शंकर तुळशीराम राठोड वय वर्ष 69 हा रोजंदारी करून खाणारा माणूस आहे. लोकांच्या कामाला गेल्यानंतर तिथं घरी परत असताना एकदम अचानक वारं सुटल्यानंतर घरी परत असताना अंगावर वीज कोसळली आहे. कोसळल्यामुळे तिथे भरपूर नुकसान, म्हणजे त्यांचा अर्धा भाग शरीर जळालेला आहे. तरी शासनाची विनंती, हा गोर गरीब मजूर आहे, त्याच्या परिस्थिती हालाकीची आहे. शासनाने तहसीलदार साहेबांना सर्व त्यांना आम्ही कळवलेलं आहे. शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी. आणि आम्ही आमच्या सोबत दोडी गावचे पोलीस पाटील आणि ग्रामसेवक संजय राठोड आम्ही सोबत आहे. सोबत मी कुंभारीचे ग्रामपंचायत सदस्य आणि बिळेणी डबके असं शेतातून येत असताना वीज पडून झालेलं आहे. अक्कलकोट हवेला आणि सुरभीनगर जवळ. आम्ही सगळं आपल्या गावकऱ्यांनी सगळं जाऊन फोन आल्यावर जाऊन बघितल्यावर आजूबाजूचे लोक गोळा होऊन लगेच त्यांना जागेवर मोकळी झाले आणि येऊन आश्विनीला हजर केले. सोलापूर शहरातील
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.